संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला। 9 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं। आपली दहशत निर्माण करण्यासाठी कराड टोळीनं संतोष देशमुखांना मारहाणी दरम्यान व्हिडिओ कॉल केला, तर आरोपी क्रमांक 6 महेश केदारच्या मोबाईलमध्ये मारहाणीचे फोटो पोलिसांना मिळाले। अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीनं देशमुखांची हत्या करण्यात आली। यावेळी देशमुखांना मारहाण करताना आरोपी आसुरी आनंद घेत होते। पोलिसांच्या चार्जशीटमध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार घडला। देशमुखांची पॅन्ट काढणारा हा तो जयराम चाटे आहे। हा त्याचा खरा चेहरा जो समाजामध्ये वावरत होता। खरं तर यांचे चेहरे फक्त माणसाचे आहेत, पण यांचे कृत्य आणि काळीज राक्षसाचं होतं हे यातून समोर आलेलं आहे। हे गुन्हा करतानाचा फोटो आहे आणि हा समाजात वावरतानाचा यांचा चेहरा आहे। बघा कुठं फिल्टर सुद्धा लावलेला असेल यांनी, पण हे राक्षस आहेत। देशमुखांचा शर्ट ज्याने काढला तो जयराम चाटे, हाच तो आहे। त्याचा फोटो कैद झाला आणि हा त्याचा फोटो। आता हे बाहेर यायची शक्यता नाहीये, पण तुमच्या आजूबाजूला माणसांच्या वेशात वावरणारे हे राक्षस हे राक्षस होते आणि आज आपल्याला माहित नाहीये, कदाचित त्यांच्या जवळच्यांना माहित नसेल की हे एवढे राक्षस होते हे सगळे, पण हे कृत्य करताना बघा हे राक्षस कसे वागलेले आहेत। मर्डरचा जो व्हिडिओ काढणार आहे तो जयराम चाटे, हा तो जयराम चाटे आणि या जयरामनं हे सगळी कृत्य केली। 2 चेहरे आहेत, एक राक्षसी कृत्य करतानाचा तो चेहरा आणि दुसरा समाजात वावरतानाचा चेहरा। हे 2 चेहरे आम्ही तुमच्या समोर आणतोय आणि आता चार्जशीटच्या माध्यमातून या सगळ्याचा उलगडा महाराष्ट्राच्या समोर होतोय। क्रौर्याची परिसीमा कशाला म्हणतात? आसुरी सेल्फी घेणारा सुद्धा हा महेश केदार आहे। बघा हाच तो सेल्फी काढणारा महेश केदार आहे आणि याच्या चेहऱ्यावरती जे हास्य दिसतंय ते आसुरी हास्य आहे। खरं तर रक्त सांगाळलं, पण तरी सुद्धा यांच्या भावना त्याला पाझर फुटला नाही आणि कुठे सुद्धा या सगळ्याच्या चेहऱ्यावरती त्याचा लवलेश नसावा। खरंच यांना माणूस का म्हणावा हा सवाल आहे। गळ्यात तो वायरचा फास अडकवणारा हा सुधीर सांगळे आहे, हा त्याचा चेहरा। आणि बघा या फोटोमध्ये तुम्हाला तो जो फास दिसतोय तो अडकवलेला दिसतोय। प्रत्येक यातला जो चेहरा आहे, प्रत्येकानं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य मानवतेला काळीमा फासणार आहे आणि आज सगळा महाराष्ट्र सुन्न झालाय। ज्याच्या मनात एक माणुसकी आहे, ज्याला एक माणसाचं मन आहे, त्या प्रत्येकाचं मन फिजवून टाकणारं हे कृत्य पाईपनं मारहाण करणारा हा प्रतीक घुले जो मुख्य आरोपी आहे आणि जो टोळीचा म्होरक्या म्हणून सुद्धा समोर आलेला होता तपासाच्या दरम्यान, हा तोच प्रतीक घुले आहे। आणि सुदर्शन घुले हा तो म्होरक्या आहे। देशमुखांचे वार बघताना हा तो सुदर्शन घुले आहे, तो या सगळ्या टोळीला ऑर्गनाइज करत होता, हे सुद्धा पोलीस तपासामधून समोर आलेलं होतं। दरम्यान या सगळ्याबद्दल हे सगळं घडलं कुठे, तर त्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये घडलं आणि ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात आली, जिथं माणुसकी थिजली होती, आणि तिथूनच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपण जाणार आहोत। माझे सहकारी सिद्धार्थ गोदाम ग्राउंड झिरो वरून आपल्याला रिपोर्ट देत आहेत। सिद्धार्थ, संतोष देशमुख यांना जबरदस्तीने गाडीत कोंबून अपहरण केल्यानंतर आरोपींनी स्कॉर्पिओ या रस्त्याने आणलेली आहे। आपण बघतो या टाकळी गावातून हा रस्ता येतो आणि या ठिकाणी आणलेले त्यांना, आणि या ठिकाणी जे आहे आतमध्ये स्कॉर्पिओ घातली आणि या सगळ्या या ठिकाणी त्यांना जे आहे सरपंचांना देशमुख यांना या ठिकाणी मारलेले। आता या सगळ्या गोष्टीचा एक पुरावा यामध्ये असा आहे, कारण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की स्पॉट हेच आहे, कारण या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। कोणी बोलायला तयार नाही, कुणीही माहिती द्यायला तयार नाही। मात्र पोलीस, CID आणि काही स्थानिक लोकांनी माहिती दिली, त्यानुसार मी इथं पोहोचलेलो आहे। यामध्ये एक महत्त्वाचा स्पॉट असा आहे की हा जो आहे संतोष देशमुख यांचा शर्ट काढल्यानंतरचा फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये हा पोल दिसतो आहे ज्याला कट आहे, आणि हा पोल माझ्या समोर बरोबर आहे। याचा अर्थ सरळ आहे की याच ठिकाणी आणून जे संतोष देशमुख यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे आणि
या मारहाणीच्या नंतर या ठिकाणी पोलीस आल्यामुळे ही लोक लवकर पळून सुद्धा गेलेली आहे। मात्र एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता अजून एक फोटो या ठिकाणी आहे, व्हिडिओ शूटिंग करतानाचा फोटो आहे आरोपी, आणि हा आरोपी अगदी बरोबर या ठिकाणी बसून त्यांनी शूट केलेलं आहे। गाडी या ठिकाणी लावलेली आहे, इथं बसून शूट केलं आणि त्याच्या पाठीमागे जे दिसत आहेत हे वाळलेलं लाकडं वगैरे हे फोटोमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच आपण बघतोय की संतोष देशमुख यांना या ठिकाणी 5:30 वाजता आणलेलं आहे आणि आता सुद्धा 5:30 या ठिकाणी वाजलेले, 5:30 ते जवळपास 7:15 ते 7:30 पर्यंत या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली, त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि हे सगळे फोटो बघतोय आपण, हा जो फोटो जो बघतोय आपण हा फोटो सुद्धा याच ठिकाणी त्यांना मारहाण करतानाचं, कारण मागं 2 झाडं दिसत आहेत, ही 2 झाडं आहेत आणि ह्या अँगलनी हा फोटो घेतलेला आरोपींनी, आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण या ठिकाणी झालेली आहे। सेल्फी काढली गेला या ठिकाणी, सगळ्या पद्धतीचे फोटो काढले गेलेले आहेत। आता संतोष देशमुख यांना पूर्ण मारहाण झाल्यानंतर गाडीच्या चाकाला टेकून जे फोटो काढलेले आहेत ते सुद्धा ह्याच अँगलनी काढले, कारण गाडीचं तोंड इकडं होतं आणि पलीकडच्या साईडला संतोष अण्णा यांना बसून हे फोटो घेतलेले आहेत। एकंदरीतच अत्यंत निर्दयी पद्धतीने या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता या फोटोमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांना संतोष देशमुख यांना विवस्त्र करतानाचा हा फोटो आहे, खाली त्यांचं शर्ट काढतानाचा फोटो आहे, आणि या फोटो काढताना जसं मी आधी पोल दाखवला तो या स्पोर्टचा पोल आहे। एकंदरीतच आपण बघतोय एवढ्या परिसरामध्ये जवळपास 2 ते 2.25 तास संतोष देशमुख यांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी पोलिसांना हा स्पॉट माहीत नाही, कारण पोलिसांचा तपास सुरू व्हायच्या आधी सीआयडीने ही सूत्र हातात घेतली होती आणि सीआयडीची टीम आरोपींना घेऊन या ठिकाणी आले, आणि या ठिकाणी आल्यानंतर काही हातातला दोरा संतोष देशमुख यांच्या गळ्यातला दोरा तुटून इथं पडलेला तो जमा केलेला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी, आणि या ठिकाणी रक्तमिश्रित मातीसुद्धा सीआयडीने या स्पॉटवरून जी आहे गोळा केलेली आहे। एकंदरीतच बघितलं तर जवळपास मस्साजोगच्या जो काय टोल आहे तिथून संतोष अण्णा देशमुख यांना उचलल्यानंतर इथं यायला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतात। रस्ता अत्यंत खराब आहे आणि या ठिकाणची सगळी शिवारातली बऱ्यापैकी शेती घुले कंपनीची आहे, आणि घुले आपल्याला माहीत आहे यामध्ये आरोपीसुद्धा आहे, पलीकडची शेतीसुद्धा घुले यांचीच आहे। एकंदरीतच अत्यंत निर्मनुष्य हा परिसर आहे, आणि संध्याकाळी जवळपास 7:15 पर्यंत या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर पोलिसांची गाडी शोधत त्यांना या ठिकाणी आल्यानंतर मात्र जे आहे आरोपींनी संतोष अण्णा देशमुख यांना स्कॉर्पिओमध्ये टाकलं, गाडी अशी रिव्हर्स घेतली आणि इकडून ते परत या रस्त्याने गेले आणि त्यांना वेगळ्या स्पॉटवर त्यांचा मृतदेह टाकण्यात आलेला आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो हा रहदारीचा रस्ता आहे, रहदारीच्या रस्त्याच्या अगदी बाजूला जांभळाचं झाड सुद्धा पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये स्पॉटमध्ये हे आहे की जांभळाच्या झाडाच्या बाजूला शेतामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचा उल्लेख पंचनाम्यामध्ये आहे, चार्जशीटमध्ये आहे। एकंदरीतच या ठिकाणी अनेकदा इथं बाजूला वस्ती सुद्धा आहे, आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांना मारताना तिकडून काही लोक आली आणि त्या लोकांनी सुद्धा तिकडून लोक येताना बघून त्यांना गाडीत घालून थोडा वेळ ते याच ठिकाणी उभे राहिले होते, आणि त्यानंतर लगेच पोलीस आल्यामुळं जे आहे त्यांना इथून नेलेलं आहे। मात्र या ठिकाणच्या 1.5 ते 2.25 तासाच्या मारहाणीमध्ये संतोष अण्णा देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। त्यांचा मृतदेह या ठिकाणीच होता। आता त्या सगळ्या वर्णन मी पुन्हा करणार नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा किळसवाण्या आहेत। मात्र त्यांची डेड बॉडी घेऊन त्यांनी गाडीत ठेवली आणि इथून ते पसार झाले आणि एका गावाच्या शिवारामध्ये ते डेड बॉडी टाकली। अत्यंत घृणास्पद आहे या